पक्ष्यांचा चौसट कलकलाटमध्ये आज सोमवार उघडलेला आहे. ढग चालले. काय रे, काय म्हणतो पिल्लू? केव्हाचं डोकीत आहे काय? तुला यायचं नाही? आता तुम्ही इथंच थांबा. काय यायचं बीचं काही नाही. रात्रभर काही झोपून दिलं नाही. एकला उठ खुडखुड कर, दोनला उठ खुडखुड कर, नुसता खेळच. आई मस्त गंमत पाहती. नाही यायचं. मी आणि अक्काच जाणार आहे. तू मला नेणार नाही. तुम्ही इथंच राहा. नाही यायचं म्हटलं ना. आईसोबत राहा. तुझी आई आहे ना. चला, अक्का आणि मी चालले आहे संगमनेरला. आणि योगायोगाने आज माझा वाढदिवस पण आहे. आणि मला असं वाटलं की उद्या आहे, पण मी जेव्हा आजचा व्हिडिओ अपलोड करायला गेली होती की आज माझा वाढदिवस आहे. आणि मग आता संगमनेरला निघालं येताना ना, भांडे आहे, जुने भांडे आहे, ते मोडायचे. मग त्याच्या बदल्यात आता बघू म्हटलं आता काय येतं आहे, किती पैसे होत आहे त्याचे, त्याच्यानुसार मग बघू आता काय घ्यायचं ते. तर हे सगळे भांडे त्याच्यात आहे. आवरलं का? चला आवरलं. आणि वाढदिवसानिमित्त मी आज अक्काला अक्काला हा घेऊन जाते ना. मी आज मस्तपैकी हॉटेलमध्ये तिला खाऊ घालणार आहे, माझा बड्डे म्हणून. चला, मला काका सोडून आले आणि मी आता इथं बसते आणि अक्काला घ्यायला जातील ते. तर हे सगळं सामान घेऊन इथं बसते. मग ती येईल इथं. आपण आलो होतो इथं दर्शन घ्यायला. अजून डेकोरेशन आहे तसंच. आता दसरा पण येईल ना. तर आता भांडी कोणकोणती मोडायची. मी कुकर घेतला. अजून बरेचसे आहे बरं का आमचे इथं. पण आता आहे ना, दीपावळी जेव्हा आता आहे ना साफसफाई करू ना, त्यावेळेस सगळं आता हे काढू आम्ही. तर 3 कढाया, हे डब्बा आणि कुकर पण घेतलेला आहे इथं, जुना कुकर. किती वेळ झाला अजून अक्का आली नाही आहे. आणि आता बराच वेळ झाला, मी पाया पण पडले, सर्व देवांच्या पाया पडून झाले आणि बराच वेळ झालेला आहे. वाट पाहत बसली. अगं केव्हाची वाट पाहते मी. म्हटलं तू तिथं बसली का? तिथं जाऊन पाहत बसले होते. हा, तो गणपती का बरं नाही बुडवला? हा, 9:30 वाजता स्टँडवर आलेलो. आम्हाला जवळजवळ 10:30 पावणे 11 वाजता गाडी भेटली. आणि सगळ्यात पाठीमागचं शीट ठरलेलंच. त्या शीटावर मी बसले आणि त्याच्याच पुढच्या शीटावर मी अक्काला बसवलं. आणि अक्काला बसवलं तिथं. आणि इथं इतकं गाडी पाठीमागं सर्वात जास्त झालं ती गाडी, त्याच्यामुळे मी पाठीमागं बसते. मग 1-2 गावं गेल्यानंतर पुढचं सीट रिकामं झालं. आणि मग त्या पुढच्या सीटावर मी गेली आणि अक्काला म्हटलं तू पण ये. मग अक्काने खिडकीची जागा घेतली आणि अशा पद्धतीने आम्ही दोघी बसलो. तर बरेच अजून जण उभेच होते आणि आम्ही कशी पटकन मिळवली जागा. हे छान झालं. नाहीतर पाठीमागच बसून आदळत संगमनेरला जावं लागलं असतं. त्यानंतर आलो संगमनेरला. आणि ते जे ओझं होतं ना ते भांड्यांचं, ते मला वागवताच नाकी नऊ आले. रिक्षाने जायचं ठरवलं होतं, पण नंतर रद्द केलं. पण नंतर वाटलं की केले असतं तर बरं झालं असतं. ओझं घेऊन पार वैताग आलाय मला, काय करावं. पण आता आहे ना, पहिलं जे होतं ते काम केलं आणि आता पहिलं मोडायला जायचं आहे. कारण तेवढंच हाताला आराम नाही. तसं तिकडून घेऊन आलेली आहे.
स्टँडपासून इकडं आली, पुन्हा आता स्टँडवर चाललेलो आहे आम्ही. असं तर म्हटलं, पण त्याच्यानंतर मग ठरलं की जाऊ देत आपण आहे ना कपड्यांची खरेदी करू. आणि एक वेळेस ठीक झालं अक्काला फिरवायला. अक्काला तर रोज फिरायला म्हणते मी, आज फिरवलंच पण. लांब लांब फिरायला, तिकडं ओढायच्या तिकडं फिरायला चल म्हणते, तर पाय दुखतो म्हणती, पाय दुखत आहे म्हणती. पण आज लांब फिरवलं का नाही, अजूनही आपल्याला इतकंच फिरायचं आहे. जेवण झाल्यावरही फिरू आपण, काय ओझं काही कमी होणार नाही आहे. घंटा थांबलंय, अक्काला घ्यायचं आहे कपडे, बेडशीट घ्यायचं आहे म्हणून थांबले. आता आतमध्ये जाते अक्का, किती बेडशीट. कोणतं किती बरं असेच घ्यायचं, पण चांगल्या याच्यात. 130 आहे ते, चांगल्या याच्यात 130 हे 20. एवढं मोठं हे 20 आहे आणि हे 130. काय करायचं पुढच्या दारात नाही. हां, पुढच्या दाराला नाही, हे बाथरूम नाही का, बाथरूमला आहे. एवढं मोठं छान ना. मग चला, आम्हाला आमचं सगळं झालं आहे बाजाराचा, फक्त बेडशीट घ्यायचं आहे आमचं लोवर. बसली इथं शेवटी आणि आपली किती बेडशीट. पाय पुसणं घेणं झालं, बसकर झालं, आसन झालं घ्यायचं. त्यानंतर आलो बेडशीट घ्यायला आणि आता का चॉईस करत आहे हे सर्व बेडशीट. माझ्यासमोर एवढा सगळा बाजार पडलेला, कोणीच नाही बरं इथं, कोणीच नाही. झाला का नाही चॉईस? कोणता घेतला आता? हा कलर का? आता इथं कोणी दाखवणं म्हणून आम्ही आता चाललोय दुसऱ्या दुकानात, कारण कुठे गेले काय माहिती लोक. चला, फायनली आमचं झालं आता बाजार. आम्ही आमचंच पाहिलं. आम्ही ही सर्व भांड्याची मोड दिली आहे आणि याच्यामध्ये कढई घेतली. आता ते घरी दाखवून सगळं सामान आम्ही आता इथं व्यवस्थित लावलेलं आहे. आता इथं आहे ना दोरी लागत होती का काका, हां, आणि यांच्याकडे घेतलं आहे भांडे. चला आता जेवण करायचं आहे आम्हाला. आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि इथं निगोते हॉस्पिटलसमोरच हॉटेल आहे, स्वामी समर्थ. 2 थाळी मागवले, आता कढई घेतली आहे. भरपूर बाजार झाला आहे, थकले. आता जवळजवळ 1 वाजलेला आहे आणि आता जेवायला घेतो. माझा बड्डे सेलिब्रेट होतोय. थकून गेली ना पूर्ण. किती वाजले माहिती आहे? जवळजवळ 2 वाजले. 2 आता 2 वाजल्यानंतर जेवण झाल्यानंतर 3-3:30ची गाडी आहे. आरामशीर जाऊ. हां, 3:30ला. सकाळी सुद्धा गाडीची वाट पाहायला किती गेला आम्हाला. सकाळी 9ला आलेलो, 11 वाजता आलो, जवळजवळ इथं 12 वाजले. तर हॉटेलमध्ये फक्त आम्हीच नव्हतं, तर बाकीचे सुद्धा होते. म्हणजे मग प्रत्येकाच्या ऑर्डरीनुसार, म्हणजे नंबरनुसार ते जेवण येत होतं. तरीही इथे आम्हाला बराच वेळ बसावा लागला होता आणि बसूनच होता आम्ही तसंच. शेवटी आम्ही जी थाळी मागवली ती आली आणि मग जरासं हायसं वाटलं. तर थाळीत असा मेनू होता: वरण भात, 2 भाज्या, दही, खीर आणि चपाती. तर चला आता याच्यावर ताव मारायला घेतो. खूप भूक लागलेली आहे. जेवले काय? अजून कॉफी बिपी नको? चला आता जेवण झालं, आता घरी जातो आम्ही. आणि एवढा बोजा घेऊन आता काय, आता सगळं झालं, आता काही खरेदी करायची नाही काहीच. स्टँडवर आलो. स्टँडवर खूप गर्दी होती आणि उशीर पण होता गाडीला. आता गाडी आहे आम्हाला 3:30 वाजता आणि आम्ही बसलेलो आहोत. आता वाजले जवळजवळ 2:45 वाजले आहेत. मस्त जेवण झालं, त्यानंतर खाऊ घेतला आम्ही आणि आता चाललो आहोत घरी. तरी आमचं अजून एक काम राहिलं आहे. थकले का गं तू? म्हणूनच आम्ही कॅन्सल केलं ते काम आणि म्हटलं की दर महिन्याला तरी येत जाऊ.
कारण ते एकदम आलं का मग खूप असं सामान घेऊन. आता हे किती ओझे आहे आमच्याकडे बास्केट. हे एक ओझं आहे, हे एक आहे, याच्यामध्ये आहे. असे ओझं घेऊ हात दुखायला लागले. घरातून आणलं होतं मोडीचं सामान आणलं होतं किती लांब आम्ही किती म्हणजे जनतानगरमधून जाऊन मग पुन्हा आलो. मग ते ओझंच बाळगत बसलो आणि मग ते मोडलं. त्याच्यानंतर तोपर्यंत हातपाय कामातनं गेले होते. आणि मग आता ते एक काम राहिलं ते शेवटी लक्षात आलं. जे पहिलं करायचं होतं ते शेवटी लक्षात आलं का गं. आता ठरवलं की नंतर पुन्हा कधीतरी येऊ. आणि तेव्हा पण काही करायचं असलं तर खरेदी करता येईल. असं काही खरेदी केली म्हणजे किरकोळ खरेदी केली असं काही नाही, नाही की नाही. किरकोळ खरेदी आपली रोज लागते असं, आपल्या घरी लागतं असं. बसमध्ये तर अजिबात जागा नसणार आहे, अगदी फुल असणार आहे. 3:15ची येणारी जी गाडी होती ती जवळजवळ 4, 4:15, 4:30ला आली. आणि इतकी गर्दी होती ना, उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, पाय ठेवायला जागा नव्हती. आम्ही ते सामान सगळं वरती ते जे होतं त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि उभं राहिलो. आणि गर्दी असल्यामुळे साहजिकच घामाघुमी इतकं झालेलं होतं. आमच्या समोरचा एक माणूस होता, तो शेवटी उतरून घेतला कारण तो इतका घामाघूम झाला होता आणि त्याला खूप कसतरी पण होत होतं. आणि मग फायनली आम्हाला पार म्हणजे जवळजवळ आमचं गाव फक्त 10 किलोमीटर दूर होतं. तेव्हा आम्हाला जागा भेटली. तर म्हटलं ठीक आहे, शेवटी उतरायचे. तेव्हा कुठंतरी जागा भेटली. पण ती जी खिडकीची हवा लागत होती ना, त्यामुळं खूप छान म्हणजे असं बरं वाटत होतं. सकाळी निघालो कसं होतं तेव्हा अवतार कसा होता आणि आता अवतार कसा, फार विचारायला सोयच नाही. आणि मग बसले नाही तर तेव्हाच काकांचा फोन आला होता, तुम्ही कुठपर्यंत आले. म्हटलं अगदी 5 मिनिटावर आहेत म्हटलं आम्ही. आणि मग काका आम्हाला गावामध्ये घ्यायला आलेलेच होते. आणि मग आम्ही आता उतरत आहोत. खूप म्हणजे आमचं स्कॅन आलं ना तरी पण एवढी काही गर्दी कमी होत नव्हती, पण बरी होती. त्या मानाने आम्हाला तिथं तरी जागा भेटली. आणि पुढच्या प्रवासी तर होतेच पुन्हा चढायला. पण आता चला, आता काका आलेले आहेत. आता कोण जातं पहिलं. अक्का म्हणाले की मी खूप थकलेली आहे, मी प्रथम जाते आणि हे बाकीचे ओझं पण घेऊन जाते आणि त्याच्यानंतर तू ये. त्यानंतर मग मी विचार केला की इथं बसून राहण्यापेक्षा मी पण काय करते, जितकं होईल त्या पद्धतीने मी चालत येते. मग तुला सोडून आल्यानंतर मग मला कसा काका जिथं भेटतील तिथं घेऊन घरी जातील. सकाळी गणपती होता ना, आता बुडवलेला असेल कारण आता नाही दिसत. सकाळी इथंच होतं ना. चला, त्याच्यानंतर चालत मी आले इथं. पण नेमकी इथं आहे कुत्रा, त्याच्यामुळे मी काही पुढं जात नाही. आता काकांची इथंच उभी राहून वाट पाहते. तर बरंच वेळ आले मी, आता काका नाही आलं, त्यांना किती टाईम लागतो काय नाही. मी काय पुढं सारखा ना. तर ते कुत्रं काही करत नाही ना गं. नाही हो गं बाई, ते भुकतं पण मायावर. आले काका, जाऊ दे. माझी कढई आता मी घेऊन जाते. मी कढई घेतली होती मोडतोड हे सर्व करून, बाकी माझ्या याच्यात काही सामान नाही आहे. तर ही एवढी कढई घेतली आहे, त्याच्यातही 200-300 रुपये घातले. अशी कढई. पाणी पिते इथंच, जाते घरी. आम्ही काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतं. हे जे आहे आसन आहे, अजून पण आहे. काकांना पण आका दाखवत होती. तर त्याचबरोबर मी तुम्हाला पण दाखवते काय काय खरेदी केली. खूप ओझं होतं, काय करावं. मग होते ना, काय आणायची गरज होती. अशी साईज पाहिजे. मग तेच म्हणतो. हे एक बेडशीट आणि अजून 2 बेडशीट घेतलेले. तसं टॉवेल घेतलेला आहे, बस्कर घेतलेले आहे, पायपुसणे पण घेतलेले आहे. तर शेवटी इतका कंटाळा आला ना, व्हिडिओ बनवायचा सुद्धा म्हणजे ना फार म्हणजे त्राण नव्हता, एवढं थकलेलं होतं. आणि हे जे आहे हे मोठे मोठे पायपुसणे आहे.
आणि आता हे माझं टॉवेल घेऊन मी आता चालले घरी. कोणाला अरे टायर प्लस काही जर करते ते पैसे घातले बस तिकडे पडेल नाही का अजून टायर मी फाडून हा एक पडेल नाही का मध्ये अजून इकडं काय किती ओझ आम्ही किती ओझ बाळगत होतो. हे अजून एक बेडशीट इथं मिशोवर आहे बेटा. त्या काका गावात घेऊन आले तर मग काही नाही मिशोवर मिळत. हां त्याच्यामुळं आम्हाला आणावं लागलं. हे 2 डबे भेटले. हे काय डबे भेटले काय ते फुकट देतो त्यांना काय येतो. एक मला दे. त्याच्यात हे ठेव सोप 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 ठेवायचं काही ठेवायचं. एवढे खरेदी केले त्याच्यावर 2 डबे. चला इथेच मी आता एंड करते. व्लॉगचा कसा वाटला जरूर कमेंट करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. बाय बाय.